मित्रांनो, आपण एसी रूम मध्ये बसून महागाईवर बोलतो, पण कधी विचार केलाय का की ज्याच्या घामातून हा घास आपल्या ताटात येतो त्यांच्या कष्टाचा खेळ निसर्ग आणि सरकार मिळून कसं खेळतात? हा व्हिडिओ बघा. ही नुसती कोलमडलेली केळीची झाडं नाहीत, तरी एका शेतकऱ्याने पोटच्या पोरासारखं जपलेलं त्याचं स्वप्न आहे. रात्री वादळ येतं आणि एका झटक्यात महिन्याची मेहनत मातीमोल होते. पण खरं दुःख तेव्हा होतं जेव्हा या कोसळलेल्या पिकावर सरकारचे फक्त पोकळ पंचनामे होतात. नेते येतात, आश्वासन देतात आणि निघून जातात. निवडणुका आल्या की कोट्यावधी रुपयाची पॅकेजेस जाहीर होतात, पण प्रत्यक्षात या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरात काय पडतं? तर फक्त सरकारी ऑफिसच्या वाऱ्या आणि कागदी घोडे. कर्जमाफी आणि मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची चेष्टा कधी थांबणार? पण लक्षात ठेवा, हा शेतकरी आहे तो निसर्गाच्या वादळात आणि सरकारच्या उदासीनतेलाही पुरून उरेल. आज कष्टाची माती झाली ना, तर उद्या याच मातीतून तो उभा राहील आणि स्वतःच्या हिमतीवर सोनं पिकून दाखवेल. कारण तो कोणाच्या दयेमुळे नाही, तर स्वतःच्या मनगटावर जगतो. आता फक्त आश्वासन नकोय, माझ्या बळीराजाला त्याचा हक्क आणि न्याय हवाय. जय जवान, जय किसान. असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला फॉलो करा आणि लाईक करा. धन्यवाद.